बघितलंस ना रमावणीने केवढी मोठी रबाडी केली ते, हा? मग प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊन त्यांची तोंडे गप्प केली आणि सगळे मला म्हणत होते, रमा आली की रागे भरतो, रमा आली की हिंगा दाखवतो. कसलं काय ती आली पण आपल्यासाठी काही दिलंच नाही तिने. बाबा, अरे कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला कधीची शोधतीये. कशासाठी? हे बघा, मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय. दे 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 दे. बघितलेस ना, तू तिला इतका त्रास देतोस तरी बिचारीने तुझ्यासाठी खाऊ आणला. खाऊ? आणि ही बिचारी, कसली बिचारी? आणि आबा, हिने खाऊ आणलाच नाहीये. खाऊ तर माझा दादाने आणलाय आणि खाऊ आणायला हिच्याकडे पैसे कुठून आले? हा बाबा म्हणजे ना. झाले? आता दुसरे 5 मण तांदूळ आणि 4 मण गहू करविरास ताबडतोब पाठवून द्या. तू अजून इथेच? अरे शुंभासारखा उभा काय राहिलायस? जा ना, बोल त्यांच्याशी. भाऊसाहेब, पण आधीच सावकाराचे कर्ज वाढले असताना. बाळंबाची, कर्जाची चिंता आपण करू नये. ते रागे भरू लागले तर? रागे भरू लागले तर म्हणे? अरे 5 वर्षाचा लहान गायस का तू रागे भरायला? कर्ज फेडावयास आम्ही जा आणि मी सांगितले तसेच कर म्हणजे झाले. हो जा. पण आई, त्यांनी मला आधीच भांडवलासाठी पैसे दिलेत. माधव दादांनी व्यापारासाठी जागा देखील मिळवून दिली. कर्ज फेडावयास आम्ही समर्थ आहोत. मग आता काय म्हणून मी पैसे मागणार त्यांच्याकडे? अरे कमी पडले म्हणून सांग आणि चांगले मान वर करून माग हो पैसे. काही उपकार नाही करत येत ते आपल्यावर, उलट आपलेच उपकार आहेत हो त्यांच्यावर. तुझ्या वडिलांमुळे माधव आज जिवंत आहे हे कायम लक्षात ठेव, कळले? जा बरे. अरे कोण आहे रे तिकडे? कसली चालली खुसूर पुसूर? इथे कामात आहोत, कळत नाही? अरे खांबासारखा उभा काय राहिलाय? जा ना. बरे का भाऊसाहेब? नाही, त्या संकोच वाटतोय. मी म्हंटलय हे घर काय परके आपल्याला? भाऊसाहेब काय परकेत हो आपल्यास? आता तुझ्या वडिलांनी किती केले या घरासाठी. आज ते असते त्याचे हात नसते हो पसरावे लागले आम्हास. म्हणजे नवीन व्यापार उद्योग सुरू करतोय ना, थोडे पैसे कमी पडत होते, तेवढे दिले असते तर. म्हणजे सगळे तुम्हीच करता आहात. आता जेवढे कमी पडतायत तेवढे दिले असते तर. बाळंबजी, रावजीस जी काही रक्कम हवी असेल ती कशी मिळेल याची व्यवस्था करा. भाऊसाहेब, पण बाळंबजी, आम्ही सांगतोय तसे करा, काळजी करू नका. ठीक. ये रावजी. जा ना, जा जा ना. आणि वहिनी, विठोबाने आमच्यासाठी काय केले किंवा आम्ही तुमच्यासाठी काय करावयास हवे याची पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली नाही तर ते फार बरे होईल. कारण आमची कृतज्ञ बुद्धी आणि कर्तव्य बुद्धी दोन्हीही तल्लक आहेत आणि शाबूत आहेत.
आहे इथे सून मुखाचा, मुख चंद्रमासा जिरा कसा आमुच्या रमेचा. सोहळा ग आज आहे इथे सून मुखाचा, मुख चंद्रमासा जिरा कसा आमुच्या रमेचा. गळा अलंकार आणि नाकी घालू मोठी नथ, गळा अलंकार आणि नाकी घालू मोठी नथ. रमा आणि माधवाची साता जन्माची ग साथ, रमा आणि माधवाची साता जन्माची ग साथ. रूप आईचे ग आहे जशा आमुच्या या माई, ओटी भरा गरमेची आज खणा नारळानी. रूप आईचे ग आहे जशा आमुच्या या माई, ओटी भरा गर. सुमन काकू, सुनेस दागिने घालून झाले, आता बसवायचं का मांडीवर? हो, आता काहीच हरकत नाही. सासूबाई तुम्ही चौरंगावर बसायचंय आणि मग सुनबाईला मांडीवर घ्यायचं. होय. ये. तुम्हीच हिची आई आहे असं समजावं क्षणभर. हो, विहीनबाई लेकीला तुमच्या मांडीवर दिली तेव्हा सांभाळून घ्या. होय. अहो, सुनमुख पायाच्या आधीच हो म्हणताय. मग काय सासूबाई, सुनबाईला मांडीवर घेतलाय तेव्हा जात बीस नाही ना करणार. या या माधवराव, या या या. बसवा बसवा बरं जरा तिकडे. बसा बसा. माप मी ओलांडले, दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय. सोवळ्या मनात माझ्या भरेना भाचा शय. तबकले उंबऱ्यात मी अहो सुनबाई, पुरे किती लाजाल. जणू जन्मले पुरे हो. भरता मळवट. सगुण आहे. अगं तो आरसा दे बरं याला. साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुली. उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुली उंच माझा झोका. छान आहे हो माझी सून. अगं पीठ लावतीस. दाटून येता मेघ, भरे आकाश ओंजळ. माळी व्रताची जपता झाले घराचे देऊ. झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले. उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका. सगुणा, अगं ती साखरेची वाटी दे बरं. चांदण्याचा हूल होती कोवळ्या पाऊनी. माप मी ओलांडले, दूर गेली भातुकली. आरतीत केले माझ्या मंद ह्या व्रताची समय. सासूबाई, तुळशी मुलाला सरळ साखर भरवली आणि सुनेला मात्र काना बघून भरवली. मग सासू आहे मी तिची, अशी सहजासहजी बरी घास भरवेन. या माई जरा म्हणून काही कळेल ना तर शपथ हो. हसते काय, खिदळते काय. अगं आता एवढं बोललं मगाशी, पण काडीचाही फरक नाही पडलेला हो हिच्यात. आता अशाने सून शेफारणार नाही तर काय होईल. शी बाई. चला आता सुनेची ओटी भरून घ्या. असे आ गए हे नाते, ऐक ही रमा सांगते. बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते. अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले. उंच माझा झोका,
रिष्टमिष्ट पापिष्ट चांडाळाची आला गेल्याची भूता केताची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची कुणाची दृष्ट न लागो. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. या बसा या. परमेश्वरा, आज आमच्या थोरल्या सुनेचे सुन्मुख केले आहे. तुझी कृपा दृष्टी अशीच तिच्यावर राहू दे. तिला अखंड सौभाग्य लाभू दे. तिचे लेकरे बाळे रानड्यांचे नाव पुढे काढू दे. आशीर्वाद दे. रमा, देवाच्या पाया पड. माई आता आता काय थोरा मोठ्यांच्या पाया पडायचं म्हणजे झालं हो. सुखी राहा, अखंड सौभाग्यवती भव. अष्टपुत्रा सौभाग्यवती हो. अहो नाही नाही, तुम्ही मानाने मोठ्या आहात माझ्यापेक्षा. पण मी वयाने लहान आहे ना. अगो बाई, अखंड सौभाग्यवती भव. अगो बाई, सुगडाला जीभ आहे आणि चालते पण. रमा, चला दोघांनी चला आणि बाळम भटजी आणि यांच्या पाया पडून घ्या. चला. सांभाळ. माधव, रमा, जा दोघांनी पाया पडा. मामनजी नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आयुष्मान भव. ऐकलं का? आज आपली रमा अगदी साक्षात लक्ष्मी सारखी दिसते. मनासारखा झाला ना समारंभ. हो ना, सगळे काही अगदी ठरल्याप्रमाणे झाले. बाळंभटजी, अगदी तुमची वाणी खरी ठरली हो. माधवा शोभेल, साजेल अशी सुशील आणि सद्गुणी मुलगी आम्हा सून म्हणून लाभली. अगो बाई, भाऊसाहेब देखील पाघळले. छान. नाही, मी तर म्हणते या पोरीनी भानामतीच केली हो सगळ्यांवर. मंडळी, आता आपल्या सूनबाईची दृष्ट काढा. कधी कधी आपल्याच माणसाची नजर लागते. हो हो, काढतेच. सगळ्या बायकांचेही हेच म्हणणे पडले. रिष्टमिष्ट पापिष्ट चांडाळाची आला गेल्याची भूता केताची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची कुणाची दृष्ट न लागो.
पोरींचे काय करायचे तुम्हाला? स्वतःचे नवरे गिळून बसलेत, वांजोट्या मेल्या. ताई काकू, वांजोटी कोणाला म्हणते? वांजोटी कोणाला म्हणते? या ताईला हा? बाई 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 बाई, काय म्हणावे या माईला? हौसेच्या नावाखाली नुसता धिंगाणा चाललाय हो, धिंगाणा. दुर्गे, काही खुपते का ग तूस? नाही हो ताई काकू, असे का विचारताय? अगं तीच काय विचारतेस? मला विचार ना, मी सांगते तुला. आणि मला कळतात हो तुझे टोमणे ताई. आणि काय गो, काय चुकीचं बोलले मी? सूनमुखाचा कार्यक्रम लग्नात करायचा असतो, आता उरकून काय उपयोग? अहो सुभद्रा काकू, लग्नात दादाच्या हट्टापायी नाही करता आला, म्हणून मग माई म्हणाले आता उरकून घेऊ. याला का उरकणे म्हणायचे? बाई बाई बाई, काय ते नटणं खिदळणं, बाई बाई मला नाही हो आवडले हे. अहो न आवडायला काय झाले? आम्हास असली हौस मौस करण्यावर बंदी आहे, नाहीतर काय फुगडी घालणार होतीस का दिवाणखान्यात? नटवी मेली. उगाच तिच्यावर कशाला घसरताय? तुम्हाला पाहवत नसेल तर पाहू नका. उगाच ह्याला त्याला दोष देत बसू नका. पण मी कशाला कुणाला दोष देऊ? पण मी म्हणते, आज जे स्वतःच्या सुनेवरती कौतुक उधळणं चालू आहे, ते माझ्या सुनेच्या वेळेला कुठे गेले होते म्हणते मी. का रावजीचे लग्न भाऊजींनीच लावून दिले ना, मग आता आणखीन काय करायला हवंय? अगो लग्न लावून दिले म्हणजे काय उपकार नाही केले त्यांनी? यांच्यामुळे माधवाचे प्राण वाचले याची जाणीव आहे हो त्यास. आणि म्हणूनच रावजीच्या लग्नाचा खर्च उचलला भाऊसाहेबांनी. आणि माई पक्की आतल्या गाठीचे हो. अगो सगुणेच्या सुनमुखाच्या वेळेला मी म्हंटले होते तीस की 4 एक दागिने घालते हो सुनेच्या अंगावर, मागवून दिन परत पाठवून. तर म्हणते कशी, वरवरचा देखावा कशाला हवाय? आपल्याकडे असेल ना तेवढेच दाखवले म्हणजे झाले हो. आणि आता स्वतःच्या सुनेला मात्र मान वाकेपर्यंत घालतीये दागिने. माईने बोललेले मात्र लक्षात राहिले तुमच्या. पण त्याच वेळी तिने एक बोरमाळ आणि एक बाजूबंद दिला, ते मात्र सोयीस्कररित्या विसरलात तुम्ही. दिले ना, मग काय झाले काय त्याचे मोठे? पण रानड्यांच्या इब्रतीच्या मानाने फारच कमी दिले होते माईने. बघितलंस ना दुर्गे, ज्याचे करावे भले तू म्हणतो माझेच खरे. तू नकोस मला सांगू खऱ्या खोट्याचे काय ते. अगं लेकी पोरींचे काय करायचे तुम्हाला? स्वतःचे नवरे गिळून बसलेत, वांजोट्या मेल्या. ताई काकू, वांजोटी कोणाला म्हणते?